नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. जय महाराष्ट्र. ताई आपलं नाव सांगा. रोहिणी गणेश तिगडे. ताई, रो म्हणजे रोषणाई, ही म्हणजे हिंमत आणि नी म्हणजे निस्वार्थीपणा सेवा करण्यासाठी तुम्ही आज रेटवडे वाघोच्या गटात तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहात. त्या अनुषंगाने आपण ह्या जमलेल्या बांधवांना, मायबापांना काय आव्हान करणार आणि काय त्यांच्याकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार आहात? आज मी असं सांग, जिल्हा परिषद वाघोळ रेटवडी गणात ज्या ज्या समस्या असतील आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या आम्हाला त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. वीजचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, दुष्काळग्रस्त भाग आहे पूर्व पट्टा म्हणजे, किंवा रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. आम्ही प्रचार करत असताना आम्हाला प्रकर्षाने जाणवलं की पूर्व पट्टा हा दुष्काळी भाग आहे आणि रस्त्यांची खूप दुरावस्था आहे. तर त्या अनुषंगाने आम्हाला जे जे करता येते ते आम्ही करणार. सुरुवातीला आम्ही काम करत होते किंवा मी शेतात काम करत होते, पण त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेत संचालक अध्यक्ष जेव्हा झाले त्यावेळेस मी त्यांच्या बरोबर मी प्रत्येक कार्यक्रमात जात होते. बऱ्यापैकी त्यांचे फोन किंवा बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याबरोबर राहताना जाणवत होत्या आणि हे काम करत असताना मोठं योगदान समाजासाठी होतं. तळागाळातल्या लोकांसाठी त्यांचं मोठं योगदान होतं. ते पाहत असताना त्या अनुषंगाने तुम्ही या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही याच्यामध्ये उतरलेले आहात. ताई, वाघोळ रेटवडे गटाच्या विकासासाठी तुम्ही कशा पद्धतीने कार्यरत आणि कशा पद्धतीने कामगिरी करणार आहात? प्रश्न आहे की आरोग्याचा. आरोग्य केंद्र असं नाहीये की ते आपल्या सर्वांना त्याचा उपयोग घेता येईल किंवा सर्वसामान्य लोकांना जर कोणी आजारी पडलं किंवा कुठली काही समस्या असेल तर ऍक्सिडेंट झाला आणि पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी नसेल तर त्यांना YCM किंवा ससून सारख्या रुग्णालयात जावं लागतं किंवा नंतर जावं लागतं. तुम्ही गिरीगिरीने प्रयत्न करणार आहात. धन्यवाद, अभिनंदन ताई. कारण त्यांच्या पतीकडे जाऊया. त्या पत्नी आज तुम्ही काय केलेली आहे की या म्हणजे रिंगणामध्ये विकासाला चालना मिळावी, विकसित व्हावा आणि आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडावं. त्या अनुषंगाने तुम्ही काय केलेले, राजकीय वर्तुळाच्या अल्पवयात आल्याच्या नंतर राजकीय वर्तुळाचा धुरा खांद्यावरती घेऊन रोहिणीताई यांना काय केलं, जिल्हा परिषद गटाला उभे केलेले आहेत. त्या अनुषंगाने आज आपल्याला काय वाटतंय? खरं पाहायला गेलं तर गेली 18-20 वर्ष समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा राजनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि काम करत असताना प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी त्या ठिकाणी मला जाणवू लागल्या. कारण मी एक सर्वसामान्य परिवारातला घटक होतो आणि आमच्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आमच्या घराण्याला या ठिकाणी नाही. आणि त्या माध्यमातून काम करत असताना अशा गोष्टी लक्षात आल्या की अरे, कुठेतरी सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्या माध्यमातून गेली 18 वर्ष राजगुरुनगर सहकारी बँकेत एक प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या हितासाठी मी माझ्या अध्यक्ष काळात खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठे निर्णय घेतले, धाडसी निर्णय घेतले, जे उद्या मला माझ्या भविष्यात तर जेव्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचं ठरवलं तेव्हा विचार केला की आज वय 48 पर्यंत 47-48 झालंय आणि अजून 5 वर्ष आपल्या हातात, आपण काम करू शकतो चांगल्या पद्धतीनं. आणि जर उद्या महिलेची जागा निघाली तर करायचं काय? आम्ही दोघंही की पुरुषाची जागा निघू दे, कारण आपण हिंदू संस्कृती जपणारे माणसं आहोत आणि कुठेतरी आपलं पहिलं घर सांभाळून आपल्याला हा महिलेला राजकारणात आणायचं आहे. धन्यवाद. खरंच तुम्हाला मानावं लागतं. सुनीत लोंढे गावडे मॅडम. लोंढेताई, की विश्वरत्न, विश्वभूषण, कायदेतज्ञ, कायदे पंडित, भारतीय घटने शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना नवचैतन्य ऊर्जा निर्मिती करून दिलेली आहे. 50% आरक्षण दिलेलं आहे आणि दिल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी महिला आज अग्निसर झालेल्या आहेत. कारण राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा महिला गेलेल्या आहेत आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जे तेवढे वाघोळ घटक आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना कशा पद्धतीने हार्दिक शुभेच्छा देणार आहात आणि त्यांना काय म्हणजे भावना व्यक्त करणार आहात? रेटवडी गटामधून या ठिकाणी सौभाग्यवती रोहिणीताई गणेश शेठ थिगळे माझ्या मामी ह्या उभ्या आहेत आणि निश्चितच आम्हा सर्व थिगळे कुटुंबियांना आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना खूप आनंद झालाय. आणि आनंदाबरोबर जरी जनतेने त्यांना कौल दिलेलाच असेल आणि शासकीय आदेशानुसार महिलांना आरक्षण दिलेलं आहे तर आमची ताकद आहे. त्यांचे वडील शिक्षक आहे, मी स्वतः शिक्षिका म्हणून काम करत आहे आणि शिक्षकांचा जो व्यासंग असतो विद्यार्थ्यांप्रती
शिक्षकच करतो आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं काम फक्त शिक्षकच करतो. कारण शिक्षण हे साध्य नसून एक साधन आहे आणि ज्या शिक्षणाने माणूस पुढे गेला तेच खरं शिक्षण आहे. ताई अभिनंदन, धन्यवाद. काँग्रेस पक्षाचा चाहता आहे आणि त्या माध्यमातूनच मी समाजात काम करत असताना आपल्या तालुक्याचे माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या कार्याचा सपाटा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला काही जो काम करतो त्याच्या मागे उभं राहायची माझी पहिल्यापासून सवय आहे आणि अण्णांनी इतकं रोहिणीताई तुम आगे बढ़ो, रोहिणीताई तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.